रोखोकमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकच्या आधी म्हणत होतो की खरंच आपली मानसिकता आहे का आणि लोक ज्या पद्धतीने बोलतायत ते एक्सेप्ट करण्याची आपल्या राजकीय नेत्यांमध्ये इच्छा आहे का? लताजी, तुम्हाला वाटतं की हे सर्व चित्र बघितल्यावर खरंच आपले राजकीय नेते एवढे आहेत का की खरंच लोकांचं ऐकतील? कारण ज्या पद्धतीने आज लोक रस्त्यावर आले आहेत, मग ते आंदोलन छोटं असून दे मोठं असून दे, लोकांचा रिस्पेक्ट माझ्यामध्ये केला पाहिजे आणि जर तो आपण करत नसू तो खरंच आपल्याला ते शासन किंवा त्या जागेवर बसण्याचा अधिकार आहे का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पाय उतरवायला पाहिजे. आज लोक ज्या पद्धतीने येत आहेत सगळीकडे, महाराष्ट्रात नाही देशात जगभरातून लोक येत आहेत, बोलतायत ट्विटरवर फेसबुकवर, तर याचा सरकारने लवकरात लवकर विचार करायला पाहिजे. हे जे प्रकरण भिजत का ठेवतं हेच मला कळत नाहीये. बरं, अण्णांच्या मागण्या काय आहेत? भ्रष्टाचार विरुद्ध बोलतायत ते. हा भ्रष्टाचार गेला पाहिजे असं सगळ्या आम जनतेला वाटतंय. तुम्हाला वाटतंय, मला वाटतंय असं नाही, सगळ्या देशभरातल्या लोकांना वाटतंय. आणि इतके दिवसात तो भ्रष्टाचार का निपटत नाहीये तेच मला कळत नाहीये. स्वातंत्र्य मिळालं 65 वर्ष झाली, त्यातलं 80% काँग्रेसने राज्य केलं. आणि त्यांच्या राज्यात जसे विकास झाले, चांगल्या गोष्टी झाल्या, तशा या वाईट पण गोष्टी झाल्या. भ्रष्टाचार इतका कळसाला 25-30 वर्षात पोहोचलाय की सामान्य माणूस कंटाळलाय. आज अण्णाच्या रूपाने कोणीतरी उभं राहिलंय आणि त्याला पाठिंबा देत आहे, कारण अण्णांचा हेतू हा पारदर्शक आहे, संशय घेण्यासारखा नाही. आणि म्हणून सगळ्या जनतेचा अण्णांना पाठिंबा आहे. आणि सरकारने जर या बाबतीत गंभीरपणे युद्धपातळीवर विचार केला नाही तर सरकारला याची फळं भोगावी लागतील. सामान्य माणसाला मंदार काय वाटतं की ज्या ए राजा कलमाडीच्या भ्रष्टाचारावरनं अण्णांनी आंदोलन चालू केलं ते त्या JR मध्ये उपाशी आहेत, TR जेलमध्ये, आणि हे तिथे आपलं खात आहेत. म्हणजे हा जो आहे ना की तुम्ही त्याला अटक करून काय करता, कुठे नेता? ज्यांच्या भ्रष्टाचारानं देश पेटलाय ते आरामात खात बसले त्या TR मध्ये, आणि त्याच TR मध्ये अण्णांचं उपोषण चालू आहे. आणि मग नंतर सरकारला सुचतं की आम्ही हे सगळे केसेस मागे घेतो, मग आम्ही तुम्हाला साथ देऊ. अरे मग हे तुम्हाला 2 दिवस आधी का नाही सुचलं? हा सामान्य प्रश्न आहे. आणि इथे सरकारची जी गोंधळी स्थिती आहे ना, कपिल सिब्बल आणि अशा यांच्या सिनियर यांच्याकडे चांगले नेते आहेत की ज्यांनी अनेक अशी आंदोलनं पाहिलेली आहेत. या नेत्यांनी जर यात निगोशिएट केलं असं ना, वकिलाच्या आधारे सरकार चालत नाही हे म्हटलं गेलं, खरंच ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आता राहुलजींनी काल मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, म्हणजे आधी नव्हतं शक्य. हे अनेक प्रश्न सामान्य माणूस विचारतोय आणि याचं उत्तर सरकारला देता येत नाही, आणि त्यामुळे सरकार अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे हे आजही दिसतं. बरोबर आहे. रत्नाकर माझी, तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने अण्णांवर मध्ये अण्णांची त्यांनी बोलणी सुरू केली, 3 महिने 4 महिने बोलणी झाली, बोलणी फिसकटली, त्याच्यानंतर जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्ट हा पाहिजे तो पाहिजे हे सगळं झालं. त्याच्यानंतर अचानक सरकारने ठरवलं की अण्णा इज अ बॅड पर्सन, अण्णा करप्ट आहेत वगैरे, ते सुरू झालं. आणि आता पुन्हा ते अण्णाजी किंवा अण्णा तुम्ही आता बाहेर या असं जे म्हणतात. यावरून तुम्हाला वाटत नाही की सरकार खरंच संभ्रमाच्या स्थितीत आहे, किंवा तिकडचे जे नेते आहेत, सेंट्रल लिडरशिप आहे, ती कुठेतरी चुकते आणि त्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला? असं आहे की माणूस कुठल्याही प्रकारे वागला बोलला तरी तो असं का वागला आणि असं का बोलला हा प्रश्न विचारायला नेहमीच वाव असतो. पंचतंत्रातल्या त्या गोष्टीप्रमाणे गाढवावरून बसून चाललं तरी गाढवावरून बसून का चालला, आणि पायी चाललं तरी पायी का चालला, असा दोन्ही बाजूने प्रश्न विचारता येतो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे पहिल्यांदा आपण गृहीत धरलं पाहिजे. दुसरं असं की या प्रकरणी सरकारनं सुरुवातीपासून लोकभावनेचा विचार करून ज्या गोष्टी केल्या त्या विसरायच्या. म्हणजे उदाहरणार्थ, ह्या सगळ्या मागण्या समोर आल्यानंतर भ्रष्टाचारविषयी नवा कायदा करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ती जी 10 लोकांची समिती नेमली, त्या समितीत आम्हाला का नाही घेतलं, असा पहिला प्रश्न सर्वपक्षीय समितीमध्ये मुख्य विरोधी पक्षांनी विचारला. आता हे जर खरं असेल तर त्यावेळेला जो विचार विनिमय झाला तो झाला, हे मान्य आहे. आणि आता तो विचार विनिमय झालेला एकदम नाकारून टाकायचा आणि सरकार विचार विनिमय चुकलं काय? हे विचारणार चुकलं काय? मला काय कळलं? आम्ही विचारायचं काहीच नाही. नाही, ऐका, अरे ऐका 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 असं आहे की त्यावेळेला विचार विनिमय झाला ही फॅक्ट आहे, आणि तो विचार विनिमय होण्याच्या वेळेला आणखीन काही लोकांना सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं, हा तो मुद्दा आहे. नाही, यामध्ये विचार विनिमय झाला ही गोष्ट तर मान्य केली आहे की नाही? माझा मुद्दा हाच आहे की जर तो विचार विनिमय झाला तर सर्व पक्षांनी जो केला असता तर आज
हे जे फक्त तुमचं सरकार भोगतंय सर्व पक्षांनी भोगलं तो असतं. आता होणार आहे. स्टँडिंग कमिटी पुढे आहे त्याचे नाही, विधेयक. पण मतदार जिथे सगळ्यांना सांगायला वाव आहे. तुम्ही आम्ही सुद्धा स्टँडिंग मतदार कमिटी यातलं जाऊन वास्तव सांगू असं आहे, शकतो. वास्तव पण असं हे आहे. हे उशिराचं शहाणपण मग का आलं? उशिराचं शहाणपण नाही. लोकसभेमध्ये विधेयक पास करण्याची संसदीय प्रणालीची जी पद्धत आहे तीच ही पद्धत आहे. संसदेतले कायदे रस्त्यावर होत नाहीत, कायदे संसदेतच होतात. पण तो दुसरा प्रश्न माझा असा आहे की मग पाच मंत्री रस्त्यावर येऊन जे वाटाघाटी करत होते, जो ड्राफ्ट बनवत होते, ते संसदेला धरून चाललं होतं का? नव्हतं चाललं. मग ते का चाललेलं? जर ते 5 मंत्री एवढे विद्वान मंत्री आहेत काँग्रेसचे, त्याच ते विद्वान आहेत का नाहीत हे तुम्ही आम्ही काही जज करू शकत नाही. ते जज करणारे करतील. त्यामुळे आपण काही त्याच्याविषयी चर्चा करण्याचं कारण नाही. आणि आपण कुणी विद्वान आहोत याबद्दलही आपण बोलायचं काही कारण नाही. मी नाहीये विद्वान. मुद्दा असा आहे की आज प्रणब मुखर्जींनी याचं उत्तर दिलं. ते असं दिलं की दिस इज अ युनिक एक्सपेरिमेंट. याआधी कधीही झालेलं नाही, तरी पण आम्ही करतो आहोत, कारण हा एक्सपेरिमेंट आम्ही करतो आहोत. पण हे झाल्यानंतर त्याला नेहमीच्या संसदीय प्रणालीतूनच जावं लागेल असं उत्तर आज लोकसभेत दिलं प्रणब मुखर्जी. बरोबर आहे. ठीक आहे. तावडे, तुम्हाला वाटतं यांनी केलं तर हे एक्सपेरिमेंट असं म्हणायचं आणि मग यांनी म्हणायचं की फक्त तुम्ही सरकारच्या विरोधी बोलताय? आणि मुळात मंदार असं आहे की रत्नाकरजी काही गोष्टी मांडतायत त्या खऱ्या आहेत, पण त्या परिपूर्ण मांडत नाही. ज्यावेळी पहिल्यांदा बसले त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायचा विचार केला. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्याने विचारला की तुम्ही जे पहिल्यांदा चर्चेला बसलात त्यावेळी मग आम्हाला का नाही बोलवलं? आज जे बोलवत त्यावेळी तुमच्या अंगाशी यायला लागतंय, त्यावेळी आम्हाला बोलू नका. आम्हाला डे 1 पासून चर्चेत ठेवा आणि एकत्र मिळून ठरवू. आणि हा युनिक एक्सपिरियन्स आहे की नाही तर लोकसभेत बहुधा असेल. आता आपल्या अनेक कायदे, जर शिक्षण शुल्क नियमनाचा कायदा परवा आम्ही पारित केला, हा जनतेच्या दबावाने झाला. खरं म्हणजे सरकारला नव्हतं सुचलं शहाणपण त्यातलं. त्यावेळी जनतेत ज्या गोष्टीची मागणी होते ते संवेदनशील सरकारला ऍक्सेप्ट करायचं असतं. आणि विचार विनिमय रत्नाकरजी झाला नाही. विचार विनिमयाची प्रोसेस चालू आहे. जसं आमचं मत आहे की पंतप्रधान लोकपालच्या दायऱ्यामध्ये आला पाहिजे. समजा काँग्रेसचं असं मत आहे की येता कामा नये. त्यांची रिझनिंग असतील, त्यांची रिझनिंग ती योग्य आहे. मी केवळ विरोधी म्हणून ते चूक आहे असं म्हणत नाही. त्यांचं रिझनिंग आहे त्याला. आमचं एक रिझनिंग आहे. म्हणजे अटलजीने स्वतः म्हटलं होतं, जे अटलजी पंतप्रधान होते आणि हे बिल मांडायचं होतं, ते अटलजी स्वतः म्हणले की लोकपाल मध्याच्या दायरा में प्रधानमंत्री आना चाहिए. आमचं एक मत आहे. आमच्या काळात आला नाही. चर्चा करूया का आता? मग नुसतं म्हणलेला काय अर्थ आहे? तुम्हीच मगाशी म्हणलात की मग लोकसभेची मुदत संपली की नवीन आणावं लागतं. त्यावेळेला संपली नव्हती. हे इतके वर्ष होते. इतके वर्ष तुम्ही सत्तेत 2002च्या जून मध्ये तो रिपोर्ट लोकसभेत सादर झाला. ते सरकार 2004 पर्यंत होतं. 2 वर्ष होती. त्या 2 वर्षात पंतप्रधानांचा समावेश करून लोकपालाचं विधेयक का आलं नाही हा प्रश्न संसदेत खुद्द प्रणब मुखर्जींनी विचारलेला आहे. त्याला कुणी उत्तर दिलेलं नाही. प्रणब मुखर्जी 40 वर्षांच्या वर संसदेमध्ये आहेत. त्या इतके वर्ष का नाही आणला? राज्यसभेतच तो रिजेक्ट झाला. ऐका ना, मी या मुद्द्यात ऐका, प्रणब मुखर्जी 40 वर्ष लोकसभेमध्ये आहेत, त्याने का नाही आणला हा प्रश्न रत्नाकरजी प्रणवदाना का नाही विचारतो? मला असं वाटतं की समजा आज दिलं. मला ऐका ना, त्याचं उत्तर मला असं वाटतं की थोडं चर्चा करू द्या. की माझं असं मत आहे की या विषयाची प्रक्रिया सुरू झाली असेल ती प्रक्रिया एका ठराविक दिशेला नेली पाहिजे. मोकळेपणा जर असेल ना, रामदेव बाबा जाधव आम्ही कसं चिरडलं ह्याच्या टवाळक्या काँग्रेसचे नेते करतात आणि तसं अण्णांचं आंदोलन आम्ही चिरडून टाकू या फुशारकीत कपिल सिब्बल गेले आणि ते अंगाशी आलं आणि सारवासारव चालली आहे. या पद्धतीने जनतेच्या भावनांना पायदळी तोडवता येत नाही हे मान्य केलं पाहिजे. बरोबर. दाभोळकर